बांगर साहेब नमस्कार. नमस्कार. साहेब, जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, पारनेर तालुक्यामध्ये दूध भेसळ करणारं रॅकेट पकडलेलं आहे आणि त्याचा मुख्य सूत्रधार आंबेगाव तालुक्यातील हिंगे नावाचा व्यक्ती आहे. आणि सुशांत हिंगे आणि दुर्दैवाने तुमच्या गावातील एक दोघे जण आहेत. तुम्ही शेतकरी संघटनेचं काम करता. मागे एकदा कात्रजच्या वार्षिक सभेमध्ये तुम्ही अजितदादांना एक प्रश्न विचारला होता दुधाच्या भेसळीच्या संदर्भात. आणि मग तुमच्याच गावात दोघे जण दूध भेसळ करत होते हे तुमच्या लक्षात का आलं नाही? नाही, हे बघा, हा अधिकार सरकारला आहे आणि एफडीआयला आहे, म्हणजे फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंट, अन्न आणि औषध प्रशासनाला आहे. आता कोणा एका व्यक्तीला मला अधिकार नाहीत ना ते त्याला पकडून देण्याचे किंवा त्याला कुणकुण वगैरे किंवा असं काही चालू आहे? नाही, कुणकुण वगैरे नाही. काय होतंय त्याच्यामुळं अशी चर्चा व्हायची. काही लोक आता आमच्या गावामध्ये कलेक्शन करणारे जवळपास 7-8 लोक आहेत का ते बाहेरच्या गावात पण दुधाचं संकलन करतात. जी दोन नावं जी समोर आलेली आहे, पिंपळगाव बांगर साहेब, जी दोन लोक तुमच्या गावातली त्यांची जी नावं समोर आलेली आहेत त्यांच्या दूध डेऱ्या होत्या का? ते दूध कुठून संकलन करायचे आणि कोणाला द्यायचे असं काही कानावर? नाही, दूध त्यांचं कलेक्शन हे पिंपळगावच्या बाहेरच होतं आणि बाहेरूनच कलेक्शन करून ते पुढं कोणाला द्यायचे हे मला माहित नाही. कधी कात्रजला पण द्यायचे, कधी परागला पण द्यायचे, म्हणजे त्यांना जसं सोयीचं वाटेल त्या पद्धतीनं ते देत होते. अशा पद्धतीने ते चालू होतं. तुमचे राजकीय विरोधक म्हणून तुम्ही हिंग्यांचा आणि त्या पराग डेअरीचं नाव घेत नाही ना? आता हे बघा, ते जे काही काल छापे टाकले त्याच्यामध्ये कोणी माझा राजकीय विरोधक नाहीये. त्याच्यामध्ये ते आता एफडीआय त्याच्यावर कारवाई करेल. आणि तुम्ही मागाशी पण सांगितलं अन्न आणि औषध प्रशासन जे आहे ते काय आजच काम करते अशातला भाग नाही. आज तुकाराम मुंडेंसारखे आयुक्त त्या ठिकाणी आलेत म्हणून आज ह्या धाडी पडायला लागल्यात. हे भेसळीचे प्रकार हे आधीपासून सुरू होते, परंतु आम्ही डायरेक्टली कोणाला बोट लावू शकत नाही, कोणाचं नाव घेऊ शकत नाही. तो अधिकार शेवटी अन्न औषध प्रशासनाला आहे, शासनाला आहे. आणि म्हणूनच जिल्हा दूध संघाच्या वार्षिक सभेमध्ये गेल्या वर्षी मी अजितदादांपुढे हा विषय लावून धरला होता आणि सरकारनं याच्याबाबत कारवाई करावी ही माझी 1 वर्षापूर्वीची मागणी आहे. ते तुम्ही पण पाहिलेलं आहे, परंतु सरकारनं सुद्धा ते केलं नाही. आज तुकाराम मुंडेंसारखं सक्षम आयुक्त त्या ठिकाणी आल्यामुळं आज हे सगळे प्रकार उघड व्हायला लागलेत. व्यक्तिगत कुणाशी वाईटपणा आपण कसं काय घ्यायचा? शेवटी तो अधिकार शासनाला, मी पुन्हा एकदा सांगतो, आणि अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना आहे. परंतु इथून पाठीमागं माझं स्पष्ट म्हणणं आहे की अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी सरळ पाकिट घेऊनच गप्प बसत होते. ही गोष्ट त्यांनीच उघड करायला पाहिजे होती. आपण व्यक्तिगत कोणाचं नाव घेऊ शकत नाही. आता 26 आरोपी, अजून 13 आरोपी पोलिसांनी पकडले, अजून 13 आरोपी पकडायचे. आणि हा एवढाच विषय नाहीये, हे फार मोठं रॅकेट आहे. आणि हे फक्त आंबेगाव तालुक्यामध्ये नाही तर पूर्ण राज्यामध्ये ही परिस्थिती आहे, जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती आहे. आणि तेच 1 वर्षापूर्वी आम्ही अजितदादांच्या लक्षामध्ये आणून दिलं होतं. व्यक्तिगत कुणाला बोट लावायचा आपल्याला अधिकार नाही, पण ही जबाबदारी पुन्हा एकदा सांगतो शासनाची आणि अन्न आणि औषध प्रशासनाची आहे. आजपर्यंत हे जे काही चालत होतं हे केवळ या अधिकाऱ्यांना आपल्या हातानं पाकिटं मिळत होती आणि म्हणून या गोष्टी झाकल्या गेल्या. पण तुकाराम मुंडेंसारखे आयुक्त आल्यापासून दुधाच्या बाबतीत असेल किंवा सगळ्याच पदार्थांच्या बाबतीमध्ये त्यांनी जो धडाका लावलाय त्यामुळे आज नागरिकांचं आरोग्य त्या ठिकाणी जे धोक्यात होतं ते आज खरोखर लोकांचं जीवन धोक्यातून बाहेर काढण्याचं पुण्याचं काम आयुक्त तुकाराम मुंडेंच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतंय. आणि त्याला आमचं आधीपासून समर्थन आहे. आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना याच्यासाठी आवाज उठवत होती की जर दुधातली भेसळ थांबली तर हे जे अतिरिक्त दूध बाजारामध्ये, मी अजितदादांना तेच सांगितलं होतं की हे अतिरिक्त दूध जे बाजारामध्ये येते भेसळीचं, त्यामुळं नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होईल, आरोग्य धोक्यात येईल. आणि हे दूध जर थांबलं तर चांगलं दूध घालणाऱ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी 4 पैसे जास्तीचे मिळतील, त्याच्या दुधाला चांगला भाव मिळेल. हीच बाब मी अजितदादांच्या 1 वर्षापूर्वी लक्षात आणून दिली होती. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, कोणी जर असं काही चुकीचा गैरसमज करत असेल, एक लक्षात घ्या, तिथं माझा बाप असू नाही तर माझा भाऊ असू, चुकीला माफी नाही. ज्यांनी हे चुकीचं कृत्य केलंय त्याला शिक्षा ही मिळालीच पाहिजे. आणि तो कोण आहे, माझ्या गावचा आहे की शेजारच्या गावचा आहे हा प्रश्न नाही. चुकीला माफी नाही. ज्यांनी चुकीचं केलंय त्याला शिक्षा मिळाली पाहिजे. आम्ही आधीपासून आवाज उठवत होतो, परंतु सरकारने लक्ष दिलं नाही.
आणि अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची ही मुख्य जबाबदारी होती, त्यांनी देखील याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्याच्यामुळं हा सगळा परिणाम आपल्याला ह्या दिसून येतो. एफडीएने जी कारवाई केली आहे त्याच्यामध्ये आंबेगाव तालुक्यातील जी नावं समोर आलेली आहेत संशयित म्हणून, आता अर्थात ते नंतर सिद्ध होईल त्यांनी काय केले वगैरे, परंतु तुमच्या गावातील जी नावं आहेत त्यांना तुम्ही ओळखता? नाही, अजून मला प्रत्यक्ष त्यांनी नावं जाहीर केलेली नाहीत, त्यामुळे आता लगेच मला कोणाचं नाव घ्यावं. नावं जाहीर झालेली आहेत. दुसरी गोष्ट त्याचे हिंगे नावाची व्यक्ती आहे, त्यांचा तुमचा काय परिचय? नाही, माझा आणि त्यांचा काही संबंध नाही. मी त्या व्यक्तीला अजून पाहिलेलं पण नाही. मला वाटतं ते अवसरी बुद्रुकचे. अच्छा. लोक अशी चर्चा करत होते की बाबा ते दूध संघाचे संचालक, जिल्हा परिषदेचे सदस्य विष्णू काका हिंगे यांचे पुतणे आहेत. हो आहे, ते आहे, नातं आहे तसं त्यांचं. नाही, पण मगाशी मी त्यांच्याशी बोललो, ते म्हणाले ते माझे पुतणे नाहीत, आमची भावकी आहे. हा, म्हणजे आता शेवटी कसं असतं, ह्या गोष्टीला थोडीशी बदल दिली जाते. परंतु मी तुम्हाला एक स्पष्टपणानं सांगतो, आंबेगाव तालुक्यामधलं जर विषय घ्यायचा असेल तर राजकीय वरदहस्ताच्या आश्रयाखाली या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे राजरोस धंदे चालू आहेत आणि हे अतिशय घाणेरडं कृत्य, नीच, याला म्हणजे माफीच नाही. कारण लहान लेकरांच्या आणि लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे आणि म्हणून तर मी अजितदादांपुढे हा विषय मांडला होता. मला व्यक्तिगत कोणाचं नाव कसं घ्यायचं, जर माझ्याकडे पुरावा असेल, मला ते सिद्ध करण्याचा अधिकार नाही. मी एखाद्याच्या दुधामध्ये भेसळ हे मला सिद्ध करता आलं पाहिजे. आरोप करणं सोपं आहे, परंतु आम्हाला हे सगळी कोण आधीपासून होती आणि मी दुधाच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांना भाव मिळावा म्हणून सातत्यानं माझे इतकी आंदोलनं कोणीच केली नसतील दुधाच्या बाबतीमध्ये. मला हे मी अभिमानानं सांगतो आणि म्हणून मला ही गोष्ट कळाली की हे अतिरिक्त दूध जे भेसळीचं बाजारामध्ये येतंय त्याच दुधामुळं लोकांचं आरोग्य धोक्यात येतं आणि शेतकऱ्याच्या चांगल्या दुधाला बाजार मिळत नाही आणि म्हणून मी सातत्याने या विषयाचा पाठपुरावा करत होतो. त्याचं ज्वलंत उदाहरण आपल्याला माहिती आहे, गेल्या वर्षी जिल्हा दूध संघाच्या अजितदादांच्या पुढे बोलायची हिंमत कोणी करत नव्हतं आणि अजितदादांनी सुद्धा त्या ठिकाणी असं सांगितलं नाही का प्रभाकर बांगर तुम्ही चुकीचं बोलताय. अजितदादांनी माझं म्हणणे मान्य केलं आणि त्यांनी मला शब्द पण दिला होता की मंत्रालयामध्ये या संदर्भात आपण सगळ्या डिपार्टमेंटची संबंधित मंत्र्यांची बैठक लावू. परंतु दुर्दैवानं आज अजितदादा आपल्यामध्ये नाही. अजितदादा त्यानंतर 2-3 महिन्यानंतरच अजितदादांचं देहावसन झालं आणि तो विषय त्याच ठिकाणी थांबला नाही. तर त्या विषयाला मी त्याच ठिकाणी चालना द्यायचं काम त्या ठिकाणी केलं होतं. पण योगायोगानं देवाची कृपा तुकाराम मुंडेंसारखा एक सद्ग्रस्त त्या ठिकाणी आला आणि आज आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळतोय, जनतेला न्याय मिळतोय आणि शेतकऱ्यांना पण न्याय मिळतोय. आता दूध भेसळीमध्ये मोठं रॅकेट निश्चित आहे. तुमच्या आंबेगाव तालुक्यामध्ये काही बडे मासे यामध्ये सापडू शकतात? सापडू शकतात 100%. आणि वाणी साहेब, मला तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करायची लोकांसाठी, श्रीराम सहकारी दूध संस्था ही संस्था ही तालुक्यातील पहिली सहकारी दूध संस्था आहे आणि त्या संस्थेनं आजपर्यंत ज्या पद्धतीनं कारभार केलेला आहे आणि आजही मी त्या संस्थेमध्ये संचालक आहे. आमच्याकडे भेसळीचं दूध जर सापडलं तर त्याच्यावर आम्ही रीतसर कारवाई करतो. आजपर्यंतची उदाहरणं आमच्याकडे आहेत. आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आजपर्यंत कधी भेसळखोरांना पाठीशी घालण्याचं काम केलेलं नाही. उलट त्याचं दूध आम्ही कायमचं बंद करतो आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई केल्याची उदाहरणं आम्ही तुम्हाला दाखवू शकतो. आणि बाहेर आणखीन संकलन करणारी लोक आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. आता दूध घराघरामध्ये लोक घराघराच्या पुढं गाड्या येत आहेत आणि लोक घराच्या पुढं गोठ्याच्या पुढं येऊन दूध घालतायत. कोण काय करतंय, कोणाला ताळमेळ नाही. त्यामुळं याच्यामध्ये कोण आरोपी आहे आणि कोण नाही, मला त्याच्याशी मतलब नाही. तो माझ्या गावचा आहे की आणखीन कुठल्या तालुक्यातला आहे याच्याशी मतलब नाही. पण तो आरोपी आहे आणि जो कोणी आरोपी असेल त्याच्यावर आरोप जर सिद्ध झाले तर त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि याला माफी नाही. हे कृत्य म्हणजे अतिशय वाईट आहे. लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे, लहान लेकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे, याला माफी नाही. मग त्यात कोणी असो, मी मागाशी सांगितलं माझा बाप असो नाही तर माझा भाऊ असो, त्याला सुट्टी दिली नाही पाहिजे. आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील पत्रकारांशी बोलताना काल असं म्हणाले, या दूध भेसळीमध्ये जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी देखील त्यांनी मागणी केलेली आहे. तुम्ही कसं पाहता? नाही, आता लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी त्यांची भूमिका मांडली. परंतु वळसे पाटील साहेबांना माझी विनंती आहे की साहेब आपणही याच्यामध्ये लक्ष घाला. कारण
आपल्याला पण बऱ्यापैकी गोष्टी माहिती आहेत, मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, परंतु हा जो जीव घेणा प्रकार लोकांच्या जीवाशी चाललाय हा चुकीचा आहे आणि हे थांबलं पाहिजे. आज तुम्हाला एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून लोक समाजामध्ये मानतायत आणि तुमच्या प्रतिमेला गालबोट लागेल. आणि ही जी काही दूध व्यवसाय करणारी जी मंडळी, मी स्पष्टपणाने सांगतो, ही सगळी मंडळी बऱ्यापैकी वळसे पाटलांच्या जवळच आहेत. त्यांनी देखील, माझं तर म्हणणं आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं तुमच्या हातामध्ये सत्ता आहे, याला अटकाव घातला पाहिजे. हे सगळं बंद झालं पाहिजे आणि स्वच्छ आणि निर्भेळ दूध हे ग्राहकाला त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. हे जर झालं तर मी पुन्हा एकदा सांगतो, दुधातली भेसळ संपून लोकांना स्वच्छ अमृत आपण ज्याला म्हणतो ते दूध प्यायला मिळेल. आणि या ठिकाणी शेतकऱ्याला देखील निश्चितपणाने मी तर सांगतो 50 रुपयाच्या पुढे दुधाला भाव जाईल याची मला गॅरंटी आहे. कारण हे दूध जर थांबलं तर दूध शॉर्टेज त्या ठिकाणी निर्माण होईल आणि चांगल्या दुधाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या 100% चांगला भाव मिळाल्याशिवाय राहणार नाही. दुधासाठी आंदोलन करायची गरज आम्हाला देखील त्या ठिकाणी पडणार नाही. तर दूध भेसळ करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई व्हावी या संदर्भामध्ये शेतकरी संघटनेची भूमिका भविष्य काळामध्ये काय आहे? आमची भूमिका पहिल्यापासून तीच आहे आणि भविष्यात सुद्धा तीव्र असणार आहे. परंतु मी पुन्हा एकदा सांगतोय की आम्ही अनेक आंदोलनं केली, आमच्या आंदोलनाचा हिसाब नाही, परंतु शेवटी निर्णय प्रक्रिया सरकारच्या हातामध्ये. अन्न आणि औषध प्रशासन जे आहे हे डिपार्टमेंट करतंय काय? फक्त पगार घ्यायचा आणि आपल्या हातानं पाकिटं घेण्याचं काम आतापर्यंत तुकाराम मुंडे साहेब यायच्या आधीपर्यंत झालं. हे मान्यच केलं पाहिजे. यांनी बेजबाबदारपणे या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि अशा पद्धतीनं आपल्या हातानं पाकिटं घेतली आणि अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणे काम केलं. आणि सरकारमधले मंत्री असतील किंवा सरकारमधले लोक असतील, लोकप्रतिनिधी असतील, यांनी सुद्धा या गोष्टीकडे डोळेझाक केलेली आहे. मी तुम्हाला सांगतो, मी पुन्हा एकदा जाहीरपणाने सांगतो, अजितदादांच्या पुढे एवढ्या मोठ्या जिल्ह्याच्या जिल्हा दूध संघाच्या एवढ्या मोठ्या वार्षिक सभेमध्ये मी धाडताना हा प्रश्न त्या ठिकाणी अजितदादांना विचारला. अजितदादांना देखील हे मान्य करावं लागलं. पुणे जिल्हा हा दूध उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा आहे आणि ही सगळं माझं त्यावेळेचं भाषण तुम्ही तपासून पहा. आणि माझी भूमिका तीच होती की अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी जर कारवाई करत नाही तर शासन स्तरावरती हा निर्णय व्हावा आणि शासनाने याची दखल घ्यावी. म्हणून शासन दरबारी सुद्धा आम्ही सातत्याने याचा पाठपुरावा केलेला आहे. रस्त्यावरची लढाई तर आम्ही लढणारच आहोत. या भेसळखोरांवरती कठोरात कठोर कारवाई व्हावी ही आमची मागणी आहे. कारण यांना माफी करण्याची म्हणजे यांना माफीच कुठल्याच पद्धतीने करण्याच्या लायकीचे हे नाही. कारण हे म्हणजे राक्षसी कृत्याच्या पेक्षा वाईट कृत्य. याला माझ्याकडे शब्द नाही. एवढं वाईट जर पैशासाठी तुम्ही एवढं खालच्या पातळीवर जाणार असाल, लोकांचे जीव घेणार असाल, तर त्याला माफ करण्यासारखा हा विषय नाही. म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना याच्या बाबतीमध्ये कुठेही गप्प बसणार नाही. आणि आदरणीय राजू शेट्टी साहेबांशी सुद्धा मी या संदर्भामध्ये काही गोष्टी बोलणार आहे आणि त्या संदर्भात देखील आम्ही भूमिका घेऊ. म्हणजे कायमस्वरूपी आज हा भेसळीचा विषय निकाली निघला पाहिजे. आणि आयुक्त तुकाराम मुंडे साहेब यांना आमचा जाहीरपणानं पाठिंबा आहे. जोपर्यंत तुकाराम मुंडे साहेब या ठिकाणी आहेत तोपर्यंत मात्र ही सगळी घाण विस्तारली गेली पाहिजे. आणि माझं तर म्हणणं आहे कमीत कमी 3 वर्ष तरी तुकाराम मुंडे साहेबांची या ठिकाणाहून बदली होऊ नये. आणि जर सरकारने असं काही केलं तर स्वाभिमानी शेतकरी संघटना त्या गप्प बसणार नाही. प्रभाकरजी बांगर साहेब, धन्यवाद. आपण विघ्नर टाइम्सशी बोललात आणि सविस्तर माहिती दिली. भविष्य काळामध्ये दूध भेसळीच्या विरोधामध्ये आपला आवाज असाच बुलंद राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. नमस्कार, धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.